आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अभ्यास घेईन. पण मला नाही शिकायचंय खरंच. आणि हे शिक्षणाचं वय पण नाहीये. हे बघ, शिक्षण घेतलेलं कधीही वाया जात नाही. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी खास ट्युटर पण नेमलाय. कोण? तुला शिकवण्यासाठी शिक्षक. मला नाही शिकायचं म्हणजे नाही शिकायचंय. शिकायचं म्हणजे शिकायचं. नाही. हो. शिवा, हा, काय चाललंय तुझं? तू आमचं ऐकणार नाहीयेस का? ऐकेन ना सीताई. तुम्ही जीव द्यायला सांगा ना मला, मी जीव देते. पण अभ्यासाचं वगैरे सांगू नका मला. अरे पण नको. अगं पण त्यात काय आहे एवढं? हे बघ, आतापर्यंत कुठली नवीन गोष्ट करायची म्हटली की तू किती उत्साहाने करते ते मी बघत आले. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही बरोबर आहे, सगळं छानच आहे, पण अभ्यासाचा विषय काढला ना मला एकदम धडकी पडते. ते जुनी खपली असते ना आपली अंगावरची, ती काढताना कसा त्रास होतो तसं होतं मला. आणि मला ते इतकी भीती वाटते ना की अशी स्वप्न पडतात की मी शाळेत उशिरा पोचते आणि नापास झाले. कधी स्वप्न आहेत ना, पण झालं ते स्वप्न आहे. पण आता झालंय ना लग्न, सगळं झालं ना, छान सुरू आहे ना, छान. मग कशाला पाहिजे? अगं म्हणून शिक्षण महत्वाचं नाहीये असं नाहीये ना. शिक्षण मिळत असतं ना काकू आपल्याला आयुष्यात. दुनियादारी तर आपल्याला एकदम मस्त कळते, तुम्हाला तर माहिती आहे. अगं आयुष्य अनुभव देतो आणि शिक्षण ज्ञान देतं. अगं पण ते हिस्ट्री जिओग्राफी भूगोल भूगोल कुठे आपल्याला रिअल लाईफ मध्ये, ते स्कूल मध्ये जाऊनच कळतं ना. भूगोल मला येतं ना. आणि तू जास्त बोलू नका, तुला मी बघून घेईन नंतर. आणि मला भूगोल वगैरे येतं कळलं ना, ते फोनवर मॅप वगैरे मला नीट बघता येतो. आणि इतिहास म्हणशील तो मला सगळा येतो. म्हणजे आपला स्वतंत्र भारत कधी झाला, किंवा महाराजांचा जन्म, लढा, स्वातंत्र्य लढा, हे सगळं मला माहिती आहे नीट. बरं, गोलमेज परिषद माहितीये? हा, गोलमेज परिषद. बरं, बोस्टन टी पार्टी? बोस्टन टी पार्टी. बोल सांग. टी वरनं आठवलं चहा पाहिजे. चहा आणते, मस्त टी पार्टी करू का? चला. थांबा. थांबा जरा सगळ्यांनी शांत व्हा. शिवा, काय झालंय नक्की सांग बरं. का घाबरतेस तू एवढी? काय तुझ्या मनात नेमकं? कुठे अडकवून ठेवलंय मला? टुटर फुटर येतोय यार, काय कटकट आहे. मी आत येऊ का? हा या. येऊ? हा या. ऋग्वेद फडके याच्याकडनं सप्रेम नमस्कार. ऋग्वेद फडके कोण? मी ऋग्वेद फडके. हा, आजपासून तुमचा खाजगी शिक्षक आहे मी. आशुतोषनी सगळं सांगितलंय मला. अच्छा, हा बरोबर. मी शिवा, आशुतोषची बायको. शिवा? शिवा शिवा? शिवानी आशुतोष देसाई. सॉरी. शाब्बास. बघा, आशुतोषनी मला सगळं सांगितलेलं आहे. काही काळापूर्वी तुम्हाला तुमचं शिक्षण वैयक्तिक कारणांमुळे सोडावं लागलं आणि आता तुम्हाला ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहात. याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि तुम्ही काही काळजी करू नका. मला माहिती आहे तुमच्यावर दडपण आलेलं आहे की तुम्हाला शिक्षणाचा एवढा मोठा डोंगर चढायचा आहे. पण आपण तो प्रवास सुखकर करूया, सोपा करूया तुमच्यासाठी. आपण छोट्या छोट्या टेकड्या पार करायचा प्रयत्न करूयात. म्हणजे कसं, एकदम मोठी उडी मारायची नाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते डोईजड होईल, नाही का? हा, हा, ठीक आहे. चला मग करूया, आपण सुरुवात करूया. मला सांगा, तुमचा आवडता विषय कुठला? मला नाही आवडत असा कुठला विषय. अर्थात तुम्हाला एखादा विषय आवडावा हा तुमचा विषयच नव्हे. बसा, तुम्ही बसून घ्या. बसा, तुम्ही काळजी करू नका. मला सांगा, कुठला तरी विषय आवडत असेल तुम्हाला. म्हणजे इतिहास बघा, भूगोल म्हणा, मराठी म्हणा, गणित. मराठी आवडायचं. मला कविता पण आवडायच्या. अरे वा, ह्याला म्हणतात सुरुवात. याच साठी केला होता अट्टहास. करूया श्री गणेशा? श्री गणेशा सुरुवात. लगेच करायचं. एखाद्या शुभ कार्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण गणपतीचं नाव घेतो की नाही, म्हणून तो श्री गणेशा. चला
मी तुम्हाला मराठीचं पुस्तक देतो, त्या पुस्तकातली एक कविता वाचून दाखवायची मला. मग आत्ता लगेच वाचायची? आता का नाही? आता सुरुवात करायची म्हटलं विषय. हा हा वाचा. ती बघ पहिलीच एक कविता आहे, वाचा. निसर्गाच्या कुशीत गातो मी गाणे, वाऱ्याच्या सुरात मिळवतो त्राणे. तराणे तराणे. तराणे. हा फुलांच्या असण्यात दिसते ते रंग, पक्ष्यांच्या गाण्यात आनंदाचे अंग. वा, छान वाचली तुम्ही कविता. आता मला सांगा या कवितेचा अर्थ काय? अर्थ? अर्थ कवितेला अर्थ असतो, तो सांगा. सर मला नाही माहिती अर्थ. म्हणजे फुल तराणे नाही माहिती. अर्थात बरोबर, मी सांगतो तुम्हाला. बघा कवी काय म्हणतो. कोण कवी? कवी ज्याने कविता लिहिली, अर्थ सांगतोय ना मी तुम्हाला कवितेचा. तर कवी काय म्हणतोय की कवी स्वतः निसर्गाच्या सौंदर्यात मग्न होऊन निसर्गाचं कौतुक करतोय. म्हणजे वाऱ्याची जी झुळूक आहे त्यातही एक संगीत आहे, फुलं जी हसतायत त्यात आनंदाचा जल्लोष आहे, म्हणजे आनंदी आनंद आहे नाही का. आणि मजा अशी आहे, पक्षी जे गात आहेत ना ते फक्त गात नाहीयेत, ती एक अनुभूती आहे. कळलं? कळलं ना? चल मग आपण आता दुसरी कविता वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. घ्या दुसरी कविता घ्या वाचा. दुसरी लगेच? आता लगेच नाही, आता हा एक झाली कविता वाचली, कवितेचा अर्थ समजला. आता काय पुढची कविता. हा शोधा, तुम्ही कविता शोधा. तोपर्यंत मी तुमचं स्वच्छतागृह वापरू शकतो का? स्वच्छतागृह? सर सोपं सांगा ना एकदम सर. ते तिकडे जा. हा तुम्ही शोधा कविता, ठरवा लवकर, तोपर्यंत मी येतोच. हा ठीक आहे, मला नाही बोलता येत. तराणे म्हणे, बट मला नाही येत हे सगळं. काय माझ्या डोक्यात जाते हे सगळं. नाही हे सगळं मला जमणार नाहीये. शिवा काहीतरी केलं पाहिजे ना तुला. तू नाही इथे बसू शकत. हा काय काय करशील? जाऊया का? तर शिवानी ही कुठली कविता निवडलीत? कुठे गेल्या? कुठे गेल्या? क्षणभर विश्रांती घ्यायला गेल्या असतील. त्याही जड झालं असेल त्यांना.